जय हिंद मित्रांनो, माय जॉब स्मार्ट्स आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा, कारण असेच महत्त्वाचे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर देत असतो। या ठिकाणी मुंबई शहर पोलीस भरती 2021 याविषयी आपण सध्या चर्चा करणार आहोत। 2021 ची मुंबई शहर पोलीस भरती ही सुवर्ण संधी आहे मित्रांनो। एवढ्या जास्त प्रमाणात जागा परत केव्हा निघतील याची शाश्वती नाही, त्यामुळे आलेल्या संधीचं सोनं करायला तुम्ही तयार राहा। काहींची पहिली भरती असेल, काहींची दुसरी तिसरी असेल, तर काहींना आता वय संपत आलेलं आहे, त्यामुळे ही शेवटची सुद्धा भरती असेल। त्या सर्वांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, तुम्ही शेवटपर्यंत पहा। ग्राउंडमध्ये पास होण्यासाठी किती मार्क्सची आवश्यकता असते आणि तुम्हाला यावर्षी मेरिटमध्ये येण्यासाठी किती मार्क हवे आहेत याची सुद्धा आपण सविस्तर चर्चा या ठिकाणी करणार आहोत। यानंतर सविस्तर आपण PDF मध्ये पाहणार आहोत। ग्राउंडसाठी किती मार्क्स तुम्हाला आवश्यक आहेत, नियोजन कसं करायचं याविषयी संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत। या ठिकाणी या PDF मध्ये पाहू शकता संपूर्ण जागा या ठिकाणी या आहेत। पोलीस भरती 2021 च्या पोलीस शिपाई पदासाठीच्या रिक्त जागा प्रत्येक कास्टनुसार आपण पाहणार आहोत। त्यानंतर किती कट ऑफ लागेल याची सुद्धा आपण माहिती घेणार आहोत। या ठिकाणी पाहून घ्या मित्रांनो, अ जा साठी एकूण 920 जागा आहेत, अ ज साठी 495, वि जा अ साठी 212, भ ज ब साठी 177, भ ज क साठी 248, भ ज ड साठी 241, विमाप्र साठी 141 आणि इतर मागासवर्ग 1344। पुढचा आहे EWS 708 जागा, खुला प्रवर्ग आहे 2690, एकूण जागा आहेत मित्रांनो 7076। त्यामुळेच मी म्हणत आहे मित्रांनो, 2021 ची पोलीस भरती ही एक सुवर्ण संधी आहे। या संधीचं सोनं करायचं हे तुमच्याच हातामध्ये आहे। या ठिकाणी पुढचं जे आहे मित्रांनो, चालक पदासाठी सुद्धा अ ज साठी 129, अ ज साठी 69, वि जा अ साठी 30, भ ज ब साठी 25, भ ज क साठी 35, भ ज ड साठी 20, विमाप्र साठी 20, इतर मागासवर्ग 189, EW साठी 99 आणि खुला प्रवर्ग आहे 378, एकूण आहेत 994 जागा। अशाच माहितीसाठी लगेच तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो। या ठिकाणी पाहू शकता शारीरिक चाचणी पोलीस शिपाई पदाकरिता 50 गुणांची आहे, त्यामध्ये पुरुष उमेदवार, महिला उमेदवार। या ठिकाणी पाहून घ्या, हे आहे जे नवीन विद्यार्थी आहेत त्या सर्वांसाठी खूप महत्त्वाचं आहे। या ठिकाणी 1600 मीटर 20 गुण, 100 मीटर 15 गुण, गोळाफेक 15 गुण, एकूण 50 गुण। महिला उमेदवारांसाठी 800 मीटर 20 गुण, 100 मीटर 15 गुण, गोळाफेक 15 गुण, एकूण 50 गुण। त्यानंतर पोलीस शिपाई चालक पदासाठी पाहू शकता, या ठिकाणी पुरुष उमेदवारांसाठी 1600 मीटर धावणे 30 गुण, गोळाफेक 20 गुण, एकूण 50 गुण। त्यानंतर महिला उमेदवारांसाठी सुद्धा 800 मीटर धावणे 30 गुण, गोळाफेक 20 गुण, एकूण 50 गुण। या सर्वांसाठी कट ऑफ किती असेल पुढे आपण पाहणार आहोत। पोलीस भरतीच्या ग्राउंडमध्ये पास होण्यासाठी किती मार्कांची आवश्यकता आहे यासाठी एक तुम्हाला मी प्रूफ दिलेला आहे। हे आहे मित्रांनो 2021 ची पिंपरी चिंचवड पोलीस भरती। या ठिकाणी मुलांचे ग्राउंड आहेत। या ठिकाणी पाहू शकता 32 मार्क्स मिळालेला उमेदवार पास आहे, 34 मिळालेला पास आहे, या ठिकाणी 5 मिळालेला फेल आहे आणि या ठिकाणी पाहू शकता 24 मार्क्स मिळालेला सुद्धा फेल आहे। तर तुम्हाला पास होण्यासाठी किती मार्कची आवश्यकता आहे, खालचा हा उमेदवार पाहू शकता, इथे 24 ला फेल आहे आणि 26 ला पास आहे, म्हणजे तुम्हाला पास होण्यासाठी 25 प्लस मार्क्स या ठिकाणी पोलीस भरतीमध्ये घेणे गरजेचे आहे। 50 पैकी 25 मार्क्स हे मिळालेच पाहिजेत, तेव्हा तुम्ही पास होऊ शकता। आणि एकाच 10 प्रमाणात येण्यासाठी प्रत्येक कास्टनुसार हा वेगवेगळा कट ऑफ लागतो। या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो, पुरुष उमेदवारांसाठी 1600 मीटरचा हा टायमिंग आहे, महिलांसाठी यातले मार्क्स जाऊ द्यायचे नाहीत। त्यानंतर पुढचा आहे मित्रांनो, लेखी परीक्षेसाठी पात्र होण्यासाठी एकाच 10 प्रमाणात पात्र होण्यासाठी तुम्हाला शारीरिक चाचणीमध्ये 50 पैकी 25 मार्क्स घेणे गरजेचे आहे। या ठिकाणी पाहू शकता ही जी PDF आहे मित्रांनो, ही
पोलीस भरती महाराष्ट्र राज्य गृह विभाग यांनी दिलेली आहे. शारीरिक चाचणीमध्ये किमान 50% गुण मिळवणारे उमेदवार हे संबंधित प्रवर्गामधून एकाच 10 प्रमाणात 100 गुणांच्या लेखी चाचणीसाठी उपस्थित राहण्याकरिता बोलवण्यात पात्र असतील. आणि हे सुद्धा लक्षात घ्या मित्रांनो, उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये किमान 40% गुण मिळवणे अनिवार्य आहे. लेखी परीक्षेमध्ये सुद्धा तुम्हाला 100 पैकी 40 गुण घेणे हे अनिवार्य आहे. त्यानंतर लेखीचा जो टायमिंग आहे तो 90 मिनिटाचा आहे. लेखी चाचणीसाठी ही मराठी भाषेमध्ये घेण्यात येईल. सर्व प्रश्न बहुपर्यायी असतील. मैदानी चाचणी पार पाडल्यानंतर लेखी परीक्षा घेण्याचा दिनांक निश्चित करण्यात येईल. या ठिकाणी हा जो मुद्दा आहे मित्रांनो, मुंबई पोलीस आयुक्त मुंबई शहर यांच्या घटकावरील भरती प्रक्रिया वगळता तर मुंबई शहरची जी भरती प्रक्रिया आहे ती वगळता इतर पोलीस घटकांच्या भरती प्रक्रियेतील लेखी परीक्षा ही एकाच दिवशी आयोजित करण्यात येईल. आपला जो पेपर आहे तो इतर जिल्ह्यांच्या जेव्हा पेपर होतील त्याच्यानंतर आपला वेगळा होणार आहे. लेखी परीक्षेसाठी हा जो अभ्यासक्रम आहे विषयांचा, अंकगणित, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण हे सुद्धा तुम्ही पाहून घ्या. आणि आता पाहूयात आपण सर्व कॅटेगरीसाठी किती कट ऑफ असेल प्रत्येक कास्टनुसार आपण पाहणार आहोत. या ठिकाणी पहिली जी कास्ट आहे मित्रांनो, अजासाठी किती मार्क्स घ्यावे लागतील ग्राउंडमध्ये तुम्हाला पास होण्यासाठी, अंदाजे आपण याची माहिती घेणार आहोत. त्याआधी सर्वांसाठी एक सूचना आहे मित्रांनो की तुम्ही कोणत्याही कास्टचे असू द्या, गोळाफेक असेल, 100 मीटर असेल आणि 1600 मीटर असेल. या ठिकाणी पाहून घ्या 1600 मीटर. तर आपण वरचे जे PDF आहे त्यामध्येच पाहूयात. या ठिकाणी सर्वांसाठी ही कॉमन सूचना आहे. कोणत्याही कास्टचा उमेदवार असू द्या, महिला असो पुरुष असो. या ठिकाणी पाहून घ्या आपल्याला 1600 मीटर हे 1600 मीटरमध्ये 20 पैकी 15 मार्क्स हे घ्यायचेच आहेत. त्यानंतर 100 मीटरमध्ये आपल्याला 12 मार्क्स, जास्त नाही 12 मार्क्स मिळाले 100 मध्ये तरी चांगला आहे. आणि गोळाफेकमध्ये 15 पैकी 15 मार्क्स घ्यायचे आहेत. तुमचा स्कोर हा एकूण 42 होतो. एवढे मार्क्स तुम्हाला जरी मिळाले कोणत्याही कास्टचा असो मित्रांनो, तुम्हाला कोणतीही भीती नाही. तुम्ही मेरिटमध्ये 100% बसणार एकाच 10 प्रमाणामध्ये. टार्गेट एवढं ठेवा. त्यानंतर प्रत्येक कास्टनुसार आपण पाहणार आहोत मित्रांनो, अजासाठी ग्राउंडसाठी किती मार्क्सची आवश्यकता आहे, कट ऑफ सध्या किती जाऊ शकतो. या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो, अजासाठी 30+ आणि 30 ते 36 या दरम्यान जर मार्क्स असतील तर तुम्ही लेखीसाठी पात्र होऊ शकता. त्यानंतर अजसाठी मित्रांनो, अजसाठी सुद्धा सेम आहे. 30 ते 36 या दरम्यान अजसाठी तुम्ही मार्क्स घेऊ शकता. यामध्ये 1-2 मार्काचा फरक होऊ शकतो मित्रांनो. महिलांसाठी 28 ते 32 या दरम्यान सुद्धा महिलांचा कट ऑफ येऊ शकतो, कारण जागा सुद्धा तशा आहेत. त्यानंतर पुढचा आहे मित्रांनो विजा साठी 212 जागा आहेत आणि यांचा सुद्धा मित्रांनो 32 ते 36 सेम आहे, एवढाच येऊ शकतो. महिलांचा सुद्धा मित्रांनो 30+ ते 34 असा येईल. पुढचा आहे भज ब साठी मित्रांनो एकूण 30+ ते 40 या दरम्यान मार्क्स घ्यावे लागतील. एकाच 10 प्रमाणामध्ये तुम्ही लेखीसाठी पात्र होण्यासाठी. महिलांसाठी सुद्धा 30+ घेणे गरजेचे आहे. त्यानंतर भज क साठी 248 जागा आहेत आणि मार्क्स तुम्हाला 32 ते 36 या दरम्यान जर मार्क्स असतील तर तुम्ही लेखी परीक्षेला बसू शकता एकाच 10 प्रमाणामध्ये. परंतु मार्क्स हे 40+ घेण्याचा प्रयत्न करा सर्व उमेदवार. पुढचा आहे भ ज ड साठी 141 जागा सेम आहे मित्रांनो. 32 ते 36 एवढे मार्क्स घ्यावेच लागतील. विमापुरासाठी सुद्धा सेम आहे, 32 ते 36 एवढे मार्क्स घ्यावेच लागतील. त्यानंतर इतर मागासवर्गाच्या 1344 जागा आहेत. इतर मागासवर्गासाठी मित्रांनो कट ऑफ हा सेम आहे, 32 ते 36 या दरम्यान तुम्ही मार्क्स घेतले तर तुम्ही कट ऑफमध्ये येऊ शकता. पुढचा आहे EWS 708 जागा. EWS साठी जवळजवळ तुम्हाला 30+ ते 36 सेम आहे, एवढे मार्क्स तुम्हाला घ्यावेच लागतील. महिलांसाठी सुद्धा 30+ यावे लागेल आणि पुरुषांसाठी 40पर्यंत सुद्धा जाऊ शकतो. आणि खुला प्रवर्ग आहे मित्रांनो, खुला प्रवर्ग हा 2690 जागा आहेत. या ठिकाणी फॉर्म सुद्धा जास्त आलेले आहेत खुला प्रवर्गाचे मुंबईसाठी. तुम्हाला
जवळजवळ पुरुष उमेदवारांसाठी हे एकूण आपल्याला 35+ मार्क्स घ्यावे लागतील, कारण फॉर्मसुद्धा तसे आलेले आहेत जास्त 36पर्यंत 35-36 ते 40 प्लस लागेल. 30 ते 40 35च्या वरती मार्क्स घ्या. महिलांसाठी 32 मार्क्स घ्यावे लागतील, 30 ते 32 जास्त नाही मित्रांनो महिलांसाठी. एकूण जागा आहेत मित्रांनो 7076. अशा प्रकारे काही अडचण असेल तर मित्रांनो लगेच कमेंट करा. मित्रांनो महत्त्वाची जी पुस्तके आहेत ती पुस्तके खर्च झाला तरी तुम्ही लगेच घेऊन ठेवा. आणि ज्यांचं जे ग्राउंड चांगलं आहे मित्रांनो लेखीची तयारी चालू ठेवा. आणि ज्यांचं ग्राउंड कमी आहे तुमच्याकडे खूप वेळ आहे, तुम्ही प्रॅक्टिस ही जीवापाड प्रॅक्टिस करा, कारण अशी संधी पुन्हा पुन्हा येत नसते. आलेल्या संधीचे सोनं करणे हे आपल्याच हातामध्ये आहे. आपणच प्रयत्न करा, कोणीही तुम्हाला मदत करणार नाही मित्रांनो. आपलं आयुष्य आपण जगायचं आहे. ते कसं जगायचं या ठिकाणी आता तुम्ही कष्ट केला तर तुम्हाला पुढचं जे आयुष्य आहे ते एकदम सुखसमाधानामध्ये जाईल. असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.